नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त मानसशास्त्रीय आराखड्याबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला चालना देणाऱ्या गोष्टीमागे नेमकं का असं काय आहे हे स्पष्ट करतो. हो, बरोबर ओळखलत, आपण बोलतोय मॅस्लोच्या गरजांच्या प्रसिद्ध अधिश्रेणीबद्दल. चला तर मग आपल्या प्रेरणेचा हा पिरॅमिड उलगडून पाहूया. आपण नेहमीच विचार करतो की यशस्वी लोकांच्या मागे असं काय असतं, त्यांची प्रेरणा काय असते. कारण आपल्याला हे पक्क माहीत आहे की प्रत्येक यशाच्या मागे एक मोठी जबरदस्त प्रेरणाशक्ती असते. पण ही प्रेरणा, ही ऊर्जा नक्की येते तरी कुठून? हीच तर ती गोष्ट आहे जी आपल्याला सकाळी उठवते आणि आपलं ध्येय गाठायला भाग पाडते. मग प्रेरणा म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर हे एक असं बळ आहे जे आपल्याला एखादी कृती करायला उद्युक्त करतं. आणि गंमत म्हणजे मोटिवेशन हा शब्द मोवेरे या लॅटिन शब्दावरून आलाय, ज्याचा अर्थ होतो हलवणे. म्हणजे प्रेरणा आपल्याला आपल्या ध्येयाकडे अक्षरशः ढकलते. आता या प्रेरणेचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे आंतरिक प्रेरणा, जी आपल्या आतून, आपल्या आवडीतून येते. समजा फक्त स्वतःच्या आनंदासाठी एखादं चित्र काढणं. आणि दुसरी म्हणजे बाह्य प्रेरणा, जी बक्षीस, प्रोत्साहन किंवा शिक्षेच्या भीतीने मिळते. जसे की बोनस मिळावा म्हणून जास्त काम करणं. काही जण आतूनच प्रेरित असतात, तर काहींना बाहेरून थोडा पुश लागतो. पण विचार करा, या दोन्ही प्रेरणांच्या मुळाशी काय आहे? आपण नेहमीच म्हणतो, गरज ही शोधाची जननी आहे, बरोबर? तर मानसशास्त्रज्ञ अब्राहम मॅस्लो यांनी याच गोष्टीवर आपला संपूर्ण सिद्धांत मांडला. त्यांच्या मते आपल्या प्रत्येक प्रेरणेच्या मुळाशी असते ती म्हणजे आपली कोणती ना कोणती गरज. आणि ह्याच गरजांवर आधारलेला आहे मॅस्लोचा तो प्रसिद्ध पिरॅमिड, गरजांची अधिश्रेणी. चला तर मग या पिरॅमिडचा पाया म्हणजे अगदी सगळ्यात मूलभूत गरजेपासून सुरुवात करूया. तर या पिरॅमिडच्या अगदी तळाशी आहेत आपल्या शारीरिक गरजा, म्हणजे अन्न, पाणी, झोप, श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन. या अशा गोष्टी आहेत ज्यांच्याशिवाय आपलं अस्तित्वच शक्य नाही. मॅस्लो म्हणतात की जर एखाद्याला खूप भूक आणि खूप तहान लागली असेल, तर तो आधी पाणी पिईल, कारण पाण्याशिवाय तो काही तासही जगू शकत नाही. याच गरजा आपल्या आयुष्यातली पहिली प्रेरणा ठरतात. बरं, एकदा का या शारीरिक गरजा पूर्ण झाल्या की आपण येतो दुसऱ्या पातळीवर, ती म्हणजे सुरक्षिततेची गरज. यात आपली वैयक्तिक सुरक्षा, आर्थिक सुरक्षितता, आपलं आरोग्य, आयुष्यातली स्थिरता या सगळ्याचा समावेश होतो. म्हणूनच तर लोक हेल्थ इन्शुरन्स घेतात किंवा एक स्थिर नोकरी शोधतात, कारण सगळ्यांना आयुष्यात एक प्रकारची सुरक्षितता हवी असते. पोटापाण्याची आणि सुरक्षेची सोय झाली की आपल्या मानसिक गरजांचा प्रवास सुरू होतो. आणि तिसरी पातळी आहे प्रेम आणि आपलेपणाची. आपल्याला मित्र हवे असतात, कुटुंब हवं असतं, एक सोबती हवा असतो. म्हणूनच तर लोक वेगवेगळ्या सामाजिक गटांमध्ये, क्लब्समध्ये सामील होतात, कारण एका समूहाचा भाग असणं ही एक मूलभूत मानसिक प्रेरणा आहे. यानंतर येते चौथी पातळी, स्वआदराची गरज. म्हणजे फक्त इतरांशी जोडून घेऊन भागत नाही, तर आपल्याला स्वतःबद्दल चांगलं वाटणं आणि इतरांकडून आदर मिळवणंही तितकंच महत्त्वाचं वाटतं. कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळवणं असेल किंवा एखादा नवीन कौशल्य शिकून त्यात यश मिळवणं असेल, यातून ही गरज पूर्ण होते. आणि जर ही गरज पूर्ण झाली नाही तर व्यक्तीमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. अनेकांना वाटतं की या पिरॅमिडमध्ये फक्त 5च पातळ्या आहेत. पण गंमत म्हणजे मॅस्लोने स्वतः नंतरच्या काळात आपल्या सिद्धांताचा विस्तार केला आणि त्यात आणखी काही पातळ्या जोडल्या. या विस्तारित पिरॅमिडमध्ये स्व-आदरानंतर येतात बोधात्मक गरजा. म्हणजे काय? तर ज्ञान मिळवण्याची, गोष्टी समजून घेण्याची भूक. त्यानंतर येतात सौंदर्यविषयक गरजा, म्हणजे कला, संगीत, निसर्ग यासारख्या सुंदर गोष्टींची आवड. मग येतं आत्मवास्तवीकरण, म्हणजे स्वतःच्या क्षमतांना पूर्णपणे ओळखणं. आणि या सगळ्याच्याही पलीकडे सर्वात शेवटी येते लोकोत्तर गरज, म्हणजे स्वतःच्या पलीकडे जाऊन मानवतेसारख्या मोठ्या ध्येयासाठी काम करणं. ह्या सिद्धांतामधली एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मॅस्लोने या सगळ्या गरजांना 2 गटांमध्ये विभागलंय. पहिल्या 4 पातळ्या म्हणजे शारीरिक गरजेपासून ते स्व-आदरापर्यंतच्या गरजा, यांना ते म्हणतात कमतरतेच्या गरजा. म्हणजे भूक लागल्यावर जेवण मिळालं की भुकेची प्रेरणा कमी होते. पण त्यानंतरच्या गरजा आहेत वाढीच्या गरजा. म्हणजे या जितक्या पूर्ण होतात तितकी त्याबद्दलची प्रेरणा आणखी वाढत जाते. जसं की जितकं ज्ञान मिळतं तितकं ते अजून मिळवण्याची इच्छा वाढते. अर्थात हा काही नियम म्हणजे दगडावरची रेष नाही. काही लोक महान ध्येयांसाठी आपल्या मूलभूत गरजांकडेही दुर्लक्ष करतात. तसंच आयुष्यातल्या परिस्थितीनुसार आपण या पातळ्यांवर वर-खाली प्रवास करत असतो. म्हणजे बघा, नोकरी गेली तर आत्मवास्तवीकरणाचा विचार करणारी व्यक्ती पुन्हा आर्थिक सुरक्षेच्या पातळीवर येऊ शकते. मग या सगळ्या सिद्धांताचा सार काय आहे आणि हे समजून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं का आहे? चला, या सिद्धांतामागे असलेली मूलभूत गृहीतकं पाहूया.
मॅस्लोचा सिद्धांत या 4 मुख्य गोष्टींवर आधारित आहे. पहिलं, गरजा आपल्या वागण्याला चालना देतात. दुसरं, फक्त अपूर्ण गरजाच आपल्याला प्रेरित करतात. एकदा गरज पूर्ण झाली की तिची प्रेरणा संपते. तिसरं, या गरजा एका विशिष्ट क्रमाने म्हणजे श्रेणीबद्ध आहेत. आणि चौथं म्हणजे खालच्या पातळीवरची गरज पूर्ण झाल्यावरच व्यक्ती वरच्या पातळीवरच्या गरजेचा विचार करते. आणि यावरूनच स्पष्ट होतं की हा प्रवास किती कठीण असू शकतो. कारण मॅस्लोचा अंदाजानुसार जगातले केवळ 2% लोकच आत्मवास्तविकीकरणाच्या सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचू शकतात. फक्त 2%. तर यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपला प्रवास शारीरिक गरजांच्या पूर्ततेपासून सुरू होतो आणि मानसिक, सामाजिक गरजा पूर्ण करत आपल्या वैयक्तिक उन्नतीच्या दिशेने व्हायला हवा. प्राथमिक गरजांमधून बाहेर पडून स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करणं हेच या सिद्धांताचं खरं सार आहे. आणि आता जाता जाता एक शेवटचा प्रश्न. या क्षणी ह्या सगळ्या गरजांच्या पिरामिडवर आपण स्वतःला कुठे पाहतो? आपल्या आजच्या प्रेरणा नेमक्या कोणत्या गरजेतून येत आहेत यावर नक्कीच विचार करायला हवा.